नमस्कार, आलिशा किचन रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भरलेला वांगा। त्यासाठी वांगी कट करून मधीत अशी चीड पाडून घेतलेली आहे। शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। आता कारळ्याचं कूट टाकूया, हळद, घरचं लाल तिखट, चवीनुसार मीठ, आणि तेल टाकूया। आता आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि वांग्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतलेला आहे। आता वांग्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने सगळा मसाला भरून घेतलेला आहे वांग्यांमध्ये। आम्हाला जरा जास्तच ग्रेव्ही पाहिजे होती म्हणून मसाला जरा जास्त केलाय। अशा पद्धतीने वांग वाफेवर शिजवून घेतलेला आहे। बघू शकताय चांगलं शिजलेलं आहे।